नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नवरात्रीत कन्यापूजन कधी व कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आहे का? नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप आहे असे म्हणतात. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ आहे, तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी नवमीला कन्यापूजन करायचे आहे. सर्वात आधी पाहूया कोणत्या वयाची मुलगी पूजल्याने काय पुण्य मिळते. कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षादरम्यानच्या कन्या पूजण्याची परंपरा आहे. तर बघा, 2 वर्षाची कन्या कुमारिका असून तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असून तिच्या पूजनाने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी असून हिच्या पूजनाने घरातील जे आजारी असतील त्यांना मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या कलिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या ही चंडिका असून ऐश्वर्य प्रदान करण्यासाठी असते. शांभवी रूपात 8 वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास विजय प्राप्त होते. आणि 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते. आता सुभद्रा ही 10व्या रूपाची 10 वर्षाची कन्या ही जर पुजली तर इच्छा पूर्ण होतात. आता बघू की काय करावे. कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवी रूप मानून त्यांचे स्वागत करावे. पाय धुवून त्यावर कुंकू लावावे. स्वच्छ आसनावर बसवावे. कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचं जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असे नैवेद्य दाखवावे. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. जमत नसल्यास एका कुमारिकेचे केले तरी फळ प्राप्त होते. तरी येथे आम्ही सांगू की किती कन्या पूजल्याने काय फळ मिळते. एका कन्येचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कन्येचे म्हणजे 2 कुमारिकांचे पूजन केल्यास मोक्ष प्राप्ती होते. 3 केल्यास अर्थ, धर्म आणि काम प्राप्त होते. राजपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्याप्राप्तीसाठी 5 तर षट कर्मसिद्धीसाठी 6 जणींची पूजा करावी. 7 कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती होते तर संपत्तीही प्राप्त होते. 8 कन्या पूजल्याने संपत्ती प्राप्त होते. 9 कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते. कन्या पूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे. आता आपण जाणून घेणार आहोत की कन्यापूजनात एक मुलगा का अवश्य आहे. तर नवरात्रीत कन्यापूजेचे महत्त्व आहे, परंतु केवळ पूजन केल्याने ही पूजा मान्य मानली जात नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील होत नाही. बटूक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षतेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे तिथे शक्तिपीठांची स्थापना केली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहिली जाते. या कारणामुळे कन्याभोजन आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असाही लावला जातो की आपण केलेल्या पूजेचे फल सुरक्षित आहे. आपलं पुण्य इतर कोणाच्या पदरी न पडता आपल्यालाच प्राप्त होईल. म्हणून देवीच्या पूजेचं फल वाईट नजरेपासून वाचवावे अशी जर इच्छा असेल तर कुमारिकांसोबत मुंजालाही भोजनासह निमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे. तर श्रोते हो, तुमच्या आता लक्षातच आले असेल की नवरात्रीत कन्या पूजन करताना एक मुलगा अवश्य जेवायला घालायचा. ज्याची मुंज झाली आहे असा मुलगा जेवायला घालायचा. तर श्रोते हो, यावर्षीचे नवरात्र तुम्हाला सुख आणि समृद्धीचं जावो. माता दुर्गा तुमच्यावर कृपा करो अशीच माता दुर्गाचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.